परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीतला मृत्यू कसा झाला याचं सत्य अखेर समोर आलंय। सोमनाथ यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच झाल्याचा ठपका न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलाय। त्यामुळे आता पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। पाहूया एक रिपोर्ट। सोमनाथचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। जे काही पोलीस दोषी असतील त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे ना। सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनीच मारलं। चौकशी अहवालात धक्कादायक बाब उघड। 70 ते 75 पोलिसांवर ठपका। बीडमधल्या संतोष देशमुख हत्येचं प्रकरण गाजत असतानाच आणखी एका प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। ते प्रकरण होतं परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं। पोलीस कोठडीत असतानाच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ यांचा मृत्यू झाला होता असा आरोप करण्यात येत होता। आता चौकशी अहवालातून त्यावर शिक्कामोर्तब झालंय। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाकडे एकूण 6 तक्रारी आल्या। न्यायदंडाधिकारी CU तेलगावकर यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात आलाय। 451 पानांचा हा गोपनीय अहवाल आयोगासमोर सादर करण्यात आलाय। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचा अहवालात ठपका आहे। एकूण 70 ते 75 पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलाय। ठपका ठेवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं दिली आहेत। प्रत्येकाला परभणी पोलीस अधीक्षकांकडून नोटीस बजावून बाजू जाणून घेण्यात येणार आहे। राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक गुन्हे, परभणी CIDचे पोलीस उपाधीक्षक यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे। पीडित कुटुंबाला भरपाईची रक्कम ठरवली आहे का याची माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। सरकार ऐकतंय का? आतापर्यंत सरकारकडून काय तुम्हाला मदत मिळाली? सरकार तरी कोण ऐकत नाही, कारण ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं विधानसभेमध्ये। चुकीची माहिती दिली होती की सोमनाथचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला नाही। मुख्यमंत्री साहेब हे गृहमंत्री आहेत, त्यांनी मान्य केलं पाहिजे। त्यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं पाहिजे की सोमनाथचा मृत्यू हे पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। माफी वगैरे मागण्याची काही गरज नाही, कारण जे काही पोलीस दोषी असतील त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे ना। त्यांची पाठराखण करून काहीच गरज नाही। या अहवालानंतर मानवाधिकार आयोगाने पोलिसांना नोटीस बजावली, तर विरोधकांनी गृह खात्यावर हल्लाबोल केलाय। इन्स्टिट्यूशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची? कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची असते। वारंवार आम्ही तेच सांगतो आहोत ना, पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। गृह खातं जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये गृह मंत्रालय, गृह खातं संपूर्णपणे फेल झालेलं या ठिकाणी दिसतं। ती हत्या पोलिसांनी त्याला जी अमानुष मारहाण केली त्यामुळं झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं। तर दोषींवर कारवाई व्हावी अशीच आपली भूमिका असल्याचं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलंय। निश्चित झाली पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीचा जो मारहाणीमध्ये मृत्यू झाला असं जर अहवाल आला असेल, त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। यात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई ही होईलच। निश्चितच सरकारची भूमिका, ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेड्या टाकण्याचं किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे। या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशींचा 15 डिसेंबरला कोठडीत असताना मृत्यू झाला होता। त्यांच्या अंगावर अनेक जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय। आता चौकशी अहवालानंतर दोषी पोलिसांवर काय कारवाई होते हे पाहायचंय। मुंबईहून अक्षय भाटकर आणि अमेय राणेसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।